नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रीतम तुमचे स्वागत करतो आजच्या एक विशेष भागामध्ये. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की मी बुर्ज खलिफाच्या वरच्या फ्लोअरला गेलो. तेव्हा मला खूप लोकांचे मेसेज आले, "अरे, तू दुबईला आहेस, तुझी मजा आहे, तू किती छान आयुष्य जगतोस." मित्रांनो, मी त्याच्या मागची रिॲलिटी सांगतो की एखादा आपला महाराष्ट्रातून एखादा माणूस दुबईला येतो, तो कामासाठी येतो. त्या टायमिंगला तो आल्या की बुर्ज खलिफाच्या वरच्या फ्लोअरला जायचा विचार पण करत नाही. कारण तो ज्या टायमिंगला दुबईला येतो त्या टायमिंगला आपल्या पाठीवर आपल्या कुटुंबाची एक जबाबदारी घेऊन आलेला असतो. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे पहिले ध्येय घरची परिस्थिती सुधारणे, पैसा वाचवणे, कुटुंबाला आधार देणे हाच असतो. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मी दुबईला आल्यानंतर पहिल्यांदा बुर्ज खलिफाच्या वरच्या फ्लोअरला 5 वर्षानंतर गेलो. तर जे लोक आपले महाराष्ट्रामध्ये, दुबईमध्ये राहतात त्यांना माझा एक प्रश्न आहे की त्यांनी दुबईमध्ये आल्यानंतर वरच्या फ्लोअरला किती वर्षी गेले. त्यांनी कमेंट करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.